आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्मपिता म्हणून ज्यांची ओळख आहे ते आपल्या सर्वांचे आराध्य दैवत स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांच्या 5व्या पुण्यतिथी निमित्त आज सांगोला तालुका आणि पंचक्रोशीतील आलेल्या सर्वच आबासाहेबांवरती प्रेम करणाऱ्या त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील, नेते मंडळी असतील, त्यांचं मी देशमुख कुटुंबियांच्या वतीने या देशमुख कुटुंबाचा सदस्य म्हणून सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते की आपण सर्वजण इथे आलात आणि आबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आणि याच्यातून एक विश्वास कायम दिसतो की आजही देहरूपाने जरी आबासाहेब आपल्यात नसले तरी कर्मरूपाने आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवरती आहेत आणि त्यांनी जोडलेला हा जनसमुदाय आजही देशमुख कुटुंबियासोबत खंबीरपणे उभा आहे. आणि म्हणून पुढे समाजकारण करण्याची ताकद या सर्व आलेल्या जनसमुदायातून आम्हाला मिळते. आणि या कुटुंबाचा सदस्य म्हणून अत्यंत दुःख झालेलं आहे की यावर्षी आमचे सासरे स्वर्गीय पोपट देशमुख यांचेही निधन झालेलं आहे. आज ते आमच्यात नाहीत याची खूप मोठी खंत आणि वेदना आमच्या सोबत आहेत. पण निश्चित स्वरूपाने आबासाहेब आणि पोपट मालक दोघेही वरून आमच्यावरती आशीर्वाद बरसत असतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते. आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशा देखील भावना या ठिकाणी मी व्यक्त करते. आपण सर्वजण या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.